ची कोंडी सुद्धा टळलेली आहे आणि नागरिकांची होणारी अडचण सुद्धा तुर्तास अजून तरी झालेली नाही। संदीप, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे कोल्हापुरातली स्थिती नेमकी काय आहे, शहर आणि आजूबाजूच्या भागातली, याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी। पाहूया। कोल्हापूर शहरामध्ये पावसाची उघडीप पाहायला मिळते, मात्र धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सगळ्याच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। आणि मी सध्या आहे पंचगंगा नदीच्या काठावर। पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती सकाळी 9 वाजता साधारणतः 33 फुटांवर पोहोचलेली आहे आणि इशारा पातळी जी आहे ती 39 आहे आणि धोक्याची पातळी जी आहे ती 43 फूट आहे। त्यामुळे अवघ्या 6 फूट फक्त इशारा पातळी गाठण्यासाठी पंचगंगा कमी आहे असं म्हणता येईल। आणि आता आपण या दृश्यांमध्ये पाहतोय की अशा पद्धतीनं नदीकाठची जी झाडं आहेत किंवा जी शेती आहे ती पाण्याखाली गेलेली आहेत। समोर आपण पाहतोय जे ग्रिल्स होते नदीघाटावरचे, ते ग्रिल्स असतील किंवा इतर मंदिरं असतील छोटी छोटी जी नदी पात्राजवळ होती ती देखील पाण्याखाली गेलेली आहेत। आणि आत्तापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातले एकूण 59 बंधारे जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामुळे अनेक गावांचा अंशतः संपर्क तुटलेला आहे। पण गडहिंग्लज चंदगड हा जो राज्यमार्ग आहे तो राज्यमार्ग पूर्णपणे बंद झालेला आहे। ती वाहतूक आजरा मार्गे वळवण्यात आलेली आहे, कारण हिरण्यकेशी नदीचं जे पाणी आहे ते भडगाव इथल्या पुलावर आलेलं आहे आणि त्यामुळेच तो मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे। इतर गावांचा जरी अंशतः संपर्क तुटलेला असला तरी पूर्णपणे संपर्क मात्र तुटलेला नाही आहे। आणि NDRFची जी टीम आहे ती कदाचित कोल्हापूरमध्ये दाखल होऊ शकते। जिल्हा प्रशासनानं तशी तयारी देखील केलेली आहे आणि नदीकाठच्या सगळ्याच गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आणि आत्ता आपण पाहतोय की अशा पद्धतीनं जर पाऊस पुढच्या 48 तासांमध्ये जर कायम राहिला तर मात्र पूरस्थिती कोल्हापूरमध्ये उद्भवू शकते। प्रामुख्याने शिरोळ तालुक्याला मोठा फटका बसू शकतो। चंदगड तालुक्यातलं कोवाड गाव असेल किंवा कोल्हापूर शहराजवळ असलेली चिखली आंबेवाडी, जे सगळ्यात मोठं रेस्क्यू ऑपरेशन 2019 सालच्या महापुराच्या वेळेला ज्या गावांमध्ये राबवलं गेलं होतं त्या गावांना हा मोठा फटका बसू शकतो। आणि त्यामुळेच नदीकाठच्या सगळ्याच गावांना जिल्हा प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। गडहिंग्लज, गगनबावडा आणि चंदगड या 2 तालुक्यांमध्ये काल रात्री अतिवृष्टी देखील झाली आहे। राधानगरी धरणामधून 1100 क्युसेक इतका विसर्ग सध्या पंचगंगा नदीच्या पात्रामध्ये सुरू आहे। त्यामुळेच पंचगंगा नदीची जी पाणी पातळी आहे ती वाढते। पण हिरण्यकेशी, ताम्रपर्णी, घटप्रभा, दूधगंगा, वेदगंगा, कडवी, भोगावती, वारणा ह्या सगळ्या ज्या नद्या आहेत या नद्यांचं पाणी देखील आता हळूहळू पात्राबाहेर यायला सुरुवात झाली आहे। वाहतुकीचा जर विचार केला तर राष्ट्रीय महामार्ग व्यवस्थित सुरळीत सुरू आहे। म्हणजे बेळगावपासून मुंबईपर्यंतचा जो रस्ता जातो कोल्हापूर, सांगली, सातारा या 3 जिल्ह्यांमधून तो व्यवस्थित सुरू आहे। घाटमाथ्यावरचे सगळे जे रस्ते आहेत ते सुरू आहेत। म्हणजे गगनबावडा, फोंडा, आंबोलीचा रस्ता असेल, हे सगळे रस्ते सुरू आहेत। कुठेही दरड कोसळल्याची घटना घडलेली नाही। गेल्या 48 तासांमध्ये जीवितहानी किंवा वित्तहानी मोठ्या प्रमाणामध्ये कुठेही झालेली नाही। पण येत्या 48 तासांमध्ये जर पावसाचा जोर कायम राहिला तर मात्र पूरस्थिती कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये उद्भवू शकते। संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय।